नमस्कार, मी भारती टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आज आपण कटोरी ब्लाउज कट करणार आहोत। तर सविस्तर आपल्याला प्रॉपर अशी मापे लिहून घ्यायची आहेत एका वहीवर। मुंडा, छाती, ब्लाउज लांबी, दंडघेर जे पण आहे आपले प्रॉपर असे आपल्याला एका वहीवर लिहून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा, ब्लाउजची आपल्याला अशी डबल फोल्ड करून घ्यायची आहे। तर बघा, मी डबल फोल्ड करून घेतली आहे आणि बंद भाग आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे। तर बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे। जसं की आपल्याकडे ब्लाउजची उंची 13 आहे, 14 आहे, तर 1 इंच वाढवून घ्यायचा आहे आणि शोल्डर पूर्ण आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघा, सरळ रेषा स्केलचा वापर करून घ्यायचा आहे, कारण आपण जेव्हा रेषा आखतो तर कमी जास्त होते। तर बघा, मुंडा आपण 5.5 इंच घेतला, छातीचा चौथा भाग 9 इंच घेतला, 2 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि बघा अशी स्ट्रेट रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला इथून मुंड्यामध्ये झोल येतो, तर अर्धा इंच इथून वाढवून घ्यायचा आहे आणि 1.25 इंच इथून घ्यायचा आहे आणि अशी आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा, मुंड्याचा भाग मध्यभाग करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, अशी आपण रेषा ओढून घेतली, त्याच्यानंतर मुंड्याला आपण आकार देत आहोत। तर बघा, इथं आपल्याला प्रॉपर असा मुंड्याला आकार द्यायचा आहे। आता आपल्याला 2चा गळा घ्यायचा आहे आणि समोरचा गळा 6चा घेत आहे। तर बघा, समोरचा गळा 6 इंच घेतलेला आहे आणि 2 इंच इथून घेतला आहे आणि अर्धा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे। इथून आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे कटोरी तयार करण्यासाठी। आता आपल्याला बघा 8.5 इंच घ्यायचे आहे, 34 पूर्ण कंबर आहे, 1 इंच आपल्याला इकडे वाढवून घ्यायचे आहे, 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे। टक्स लावण्यासाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच। आता आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची। तर बघा, मी इथं 3 इंच क्रॉस पट्टी मार्जिन करून घेतलेली आहे। इकडे आपण 2.5 इंच केली आहे, 2.5 इंच मार्जिन केली आहे आणि इकडे अशी आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे आणि क्रॉस पट्टीला असा आकार द्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे आणि आता आपल्याला कटोरी काढून घ्यायची आहे। तर बघा, पूर्ण टेप लावून घ्यायची आणि कटोरी काढताना असं मध्यभाग मोजून घ्यायचा आहे। तर बघा, इथं मध्यभागाला आपल्याला इथं अशी रेषा ओढून घ्यायची आहे। बघा, इथं आपण अशी सरळ रेषा ओढून घेतली, इथून आपण 1 इंच घेतली होतं, हा भाग आपल्याला असा मिळवून घ्यायचा आहे। बघा, क्रॉसमध्ये असा मिळवला आणि कटोरीला असा आकार द्यायचा आहे। तर बघा, प्रॉपर अशी कटोरी आपली तयार झालेली आहे। आता आपण समोरचा आपल्याला फ्रंट भाग तयार करायचा आहे। तर 1.25 इंच आपल्याला मुंड्याचा आकार इथून कमी करून आकार द्यायचा आहे। तर बघा, तर आपला फ्रंट भाग, कटोरी, क्रॉसपट्टी 3 पण पार्ट आपले तयार झालेले आहेत। तर आता मी कटिंग करून घेत आहे। तर कटोरी ब्लाउज कसा कट करायचा, तर बघा, एकदम सोप्या पद्धतीमध्ये। जर आपण पेपर कटिंग करतो, त्याच्यानंतर ब्लाउज पीस कटिंग करतो, तर त्याच्यामध्ये आपला खूप टाइम जातो। तर बघा, अशा पद्धतीने कटिंग केली तर लवकर आपली झटपट अशी कटिंग होते। तर बघा, आपल्याला फ्रंट भाग या साईडचा भाग त्या साईडनं उमटवून घ्यायचा आहे आणि प्रॉपर अशी मार्जिन करून घ्यायची आहे। बघा, आपल्याला कापड ॲडजस्ट करावा लागतो, पूर्ण पाट आपले तयार झाले पाहिजे आणि कापड पण अवेलेबल असल्या पाहिजे आपल्याकडे। क्रॉसपट्टी, कंबरपट्टी, पायपिंग पट्टी, आपल्याला सगळं काही काढायचं असते। तर बघा, आता मी इथं जसं मी पूर्ण याच्यावर मार्जिन करून घेतलेली आहे। आता ज्या ठिकाणी ॲडजस्ट होत आहे, बघा, ह्या ठिकाणी ॲडजस्ट होत आहे, फ्रंट भाग काढून घ्यायचा आहे। तर बघा, ह्या ठिकाणी ॲडजस्ट होत आहे, तर मी इथं अशी हाताने थापटून घेत आहे। बघा, हाताने असं थापटून घ्यायचं आहे। तर या साईडचा भाग त्या साईडनं आपलं उमटलं पाहिजे। तर बघू शकता, आपलं प्रॉपर असं उमटून झालं आहे। तर आज बघा, आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर आपला फ्रंट भाग आपला प्रॉपर तयार झालेला आहे। तर बघा, आपला कापड पण पूर्ण, ब्लाउज पण तयार झालं पाहिजे आणि कापड पण उरलं पाहिजे, कारण आपल्याला क्रॉसपट्टी काढायची असते, कटोरी मोठी करून घ्यायची असते, सगळे प्रॉपर पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचे असते। तर बरोबर ज्या ठिकाणी आपलं ॲडजस्ट होत आहे त्याच ठिकाणी आपल्याला प्रॉपर मापे लावून कटिंग करून घ्यायची असते। तर बघा, आता आपला फ्रंटचा भाग कट करून झालेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोठी करून घ्यायची आहे। तर बघा, डायरेक्ट कटोरी आपण आता मोठी करून घेणार आहोत कापडावर। तर इथं आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे अशी।
तर बघा मार्जिंग केली. आता क्रॉसमध्ये आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे, तर असा चॉक लावून घ्यायचा आहे. कधी कधी आपल्याला क्रॉसमध्ये येत नाही, तर असे आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे. तर बघा आता आपल्याला इथं ज्या ठिकाणी आपली कटोरी ॲडजस्ट होत आहे कापड पाहून घ्यायचा बरोबर, आणि बरोबर अशी कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि बघा असं थापटून घ्यायचं आहे. या साईडचा भाग त्या साईडला उमटलं पाहिजे. तर बघा प्रॉपर आपली कटोरी उमटलेली आहे. आणि आता इथून तर बघा आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर मी 1.5 इंच इकडून वाढवून घेत आहे. दोनही साईडनं 1.5 इंच मार्जिंग केली. इथून अर्धा इंच, या साईडनं अर्धा इंच, आणि बघा इथून 8.5 इंच आहे. तर मध्य करून घ्यायचा आहे टेपचा. तर टेपचा मध्य केला आणि 1.5 इंच खाली वाढवलं. बघा इथून अशी आपल्याला रेषा क्रॉसमध्ये ओढून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा भाग इथं मिळवून घ्यायचा आहे आणि कटोरीला बघा असा राहून द्यायचा आहे. तर बघा खूप छान अशी प्रॉपर अशी परफेक्ट कटोरी तयार होते आणि ब्लाऊज खूप छान असा बसतो क्रॉसमध्ये जर आपण कटोरी कट केली तर. तर बघा मी क्रॉसमध्ये अशी कटोरी कट करून घेत आहे. तर बघा आता आपली कटोरी तयार झाली. तर बघा प्रॉपर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. आता आपल्याला बघा बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. बाही कट करताना कापड जिचं वाचवून घ्यायचं आहे. तर बघा मी बाहीसाठी कापड बरोबर ॲडजस्ट करून कट करून घेतलेला आहे. तर डबल फोल्ड करून घ्यायची आहे. बघा इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, नाहीतर 1.25 इंच घ्यायचं आहे, जसं की आपल्याकडे कापड अवेलेबल असलं तसं. आणि अशी आपल्याला इथून रेषा ओढून घ्यायचे आहे. साधं ब्लाऊज पीस आहे, म्हणजे तुरपाई आपल्याला करण्यासाठी. तर बघा इथून 5.5 इंच, 5 इंचाची बाही आहे, तर मी अर्धा इंच वर वाढवून घेत आहे. तर बघा मी अर्धा इंच 5.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला कॅप पाईट काढून घ्यायची इथून 3 इंच, आणि असं आपल्याला इथून रेषा ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा भाग मोजून घ्यायचा आहे 7.5 इंच. 7.5 इंचावर मार्जिंग केली. आणि आता बघा इथून आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. तर बघा बाहीला आकार अशा पद्धतीने बाहीला आकार द्यायचा आहे. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग. इथून आपल्याला दंडगेर बघा इथून आता आपल्याला आतल्या बाजूने अर्धा इंच, पाऊण इंच घ्यायचा आहे. तर बघा मी अर्धा इंच, पाऊण इंच पण घेतलं तरी चालते. त्याच्यानंतर आता आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. दंडघेर आहे 6.5 इंच. तर बघा इथं 6.5 इंच घेतलं. शिलाई मार्जिंग 1.5 इंच घेतली आणि हा भाग इथं मिळवून घ्यायचा आहे. बघा हा भाग इथं मिळवून घ्यायचा आहे. तर प्रॉपर अशी आपली बाही तयार झालेली आहे. आता बघा मी कटिंग करून घेत आहे. बाही पण कट करून झाली. फक्त आता आपली राहिली क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची. तर बघा आता इथून आपण कट लावून घ्यायचे आहेत. बघा इथं पण आपल्याला कट लावून घ्यायचा आहे आणि इथं पण कट लावून घ्यायचा आहे. आता बघा हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हा भाग आपला फ्रंटला जोडून घ्यायचा असतो. तर बघा फ्रंटच्या पार्टला तर हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर प्रॉपर अशी आपली बाही तयार झालेली आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे. तर डबल कापड घ्यायचं आहे. तर बघू शकता मी डबल कापड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक फोल्ड केली, बघू शकता. त्याच्यानंतर एक फोल्ड केली आणि बघा इथं आपण क्रॉसपट्टी तयार केलेली होती, तेच क्रॉसपट्टी आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता ही क्रॉसपट्टीला एक वेळा आपल्याला मार्जिंग करून घ्यायचं आहे चॉकनी. आणि बघा हीच क्रॉसपट्टी आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे आणि एक वेळा असं हाताने आपल्याला हे करून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा त्याच्यानंतर बघा आपली क्रॉसपट्टी पूर्ण प्रॉपर अशी उमटली आहे. 8.5 इथून चौथा भाग कंबराचा, 34ची कंबर आहे तर 8.5 घेतलं तर प्रॉपर येते. त्याच्यानंतर शिलाई मार्जिंग 2 इंच आणि आता आपण कट करून घेत आहोत. तर डबल क्रॉसपट्टी आपली कट झालेली आहे. आणि जे काही उरलेले आपल्याकडे ब्लाऊज पीसचे काही थोडे थोडे भाग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काचपट्टी, बटनपट्टी किंवा हुकपट्टी आपण तयार करणार आहोत. आता आपल्याला मागचा गळ्याचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला बघा मागचा गळा खालच्या साईडनं पण मोजू शकतो आणि वरून पण मोजू शकतो, पण अर्धा इंचनं वाढवून आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तर बघा ह्या साईडनं मी इथून वाढवलं. तर बघा इथं मार्जिंग 4 वर केली, 3.5 आहे. तर आता इथून मार्जिंग केली 9 इंच, अर्धा इंच इकडे वाढवून घ्यायचं आहे 9.5 इंच, तरी पण सारखंच आलेलं आहे. तर बघू शकता. तर बघा आता हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. आता मला थोडा चौकोन गळा काढून घ्यायचा आहे. तर बघा अर्धा इंच मी फक्त वाढवून घेतलेला आहे चौकोन गळ्यासाठी.
तर बघा अशी आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे। आता आपल्याला 8.5 इंच कंबर घेतली, त्याचा मध्ये केला टक्स लावण्यासाठी। तर बघायचं इथून मध्ये केला, अर्धा इंच दोनही साईडनं घेतलं, 4.5 इंच वर अशी आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे आणि अर्धा इंच घेतलं तिथून पण अशी आपल्याला। तर आपलं टक्स तयार झालेला आहे। तर बघा प्रॉपर आपलं ब्लाऊज कट करून घेत आहोत आपण। तर बघा चौकोनी गळा आहे, आम्ही चौकोनी गळ्याची कटिंग करून घेत आहे। तर बघा इथं आपल्याला कट लावून घ्यायची आहे आणि इथं पण कट लावून घ्यायची आहे। तर बघा प्रॉपर अशी आपली कटिंग झालेली आहे। तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ